पटरानी हो गई, बिना परिणय क्यों प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई। देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये। देवा माझे मन लागो तुझे चरणी, नाथ महाराज म्हणतात देवा माझं मन तुझ्या लागू दे। मनालाच का बरं देवाच्या चरणावरती लावायचं? 11 इंद्रियामध्ये 11व्या क्रमांकाचं इंद्रिय मन दिसत नाही, पण त्याची करामत मोठी आहे। एवढा चंचल आहे, मन चंचलाचा पळता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ। एका गावामध्ये घरातलं कुत्र तरी गल्लीतलं कुत्र होतं। एका घरातलं कुत्र तरी गल्लीतलं कुत्र होतं। ते घरातलं कुत्र घरातच बसायचं, दारातल्या कुत्र्याला टुकुमुकू पाहायचं, आणि ते दारातलं गल्लीतलं कुत्र कुणालाही भुकायचं। त्याला बाई माणूस कळत नव्हतं, लहान लेकरू कळत नव्हतं, वारकरी कळत नव्हता, अधिकारी कळत नव्हता, दिसल त्याला भुकायचं। एक दिवस त्या गल्लीतलं कुत्रं रस्त्यातच झोपलं। रस्त्यात झोपल्यावर एक पेताड आलं, शेपटी तुडवून गेलं, तर हे भुकलंच नाही। त्या घरातल्या कुत्र्याने खिडकीतून विचारलं, का रे? दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो, हे पेताड शेपटी तुडवून गेलं तरी तो भुकला नाही त्याला। त्या गल्लीतलं कुत्रं म्हटलं, तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको। ते म्हटलं, सांग बरं का भुकला नाही तू त्याला? त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, हे पेताडे, याला जर मी भुकलो असतो ना, हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, माझी झोप खराब केली असते यानं, म्हणून मी याला भुकलो नाही। म्हणजे पिणाराला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही ना। आपल्या गावात कोणीच पित हा आत्ताच नाही सांगायचं आपलं। इंगडे बाबांनी सांगितलेलं एक उदाहरण आहे पहा। बायकोशिवाय पिणाराचं कोणी ऐकत नाही, आणि ती पण भारतातली आहे म्हणून ऐकून घेते। एक बहादर पिऊन घरात आला, बायकोला म्हणतो, मी जर गावचा सरपंच झालो असतं तर गाव बदलला असता, आमदार झालो असतं तर नक्कीच तालुका बदलला असता, मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं, आणि देशाचा पंतप्रधान झालो असतं तर नक्कीच देश बदलला असता। ती म्हटली, मालक, तुमच्या कर्तृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे। तुम्ही पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता, मुख्यमंत्री झाले असते तर राज्य बदललं असतं, आमदार झाले असते तर तालुका बदलला असता, गावचे सरपंच झाले असते तर 100% गाव बदलला असता। पण माझी एकच गोष्ट आहे का, तुम्हाला एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली, ती अगोदर बदला, मग बाकीचं बदलायला जाऊ आपण। मी तरी थोडा बदल केला, इंगळे बाबा याच्यापेक्षा डेंजर बोललेले आहेत। मला दृष्टांत संपला, याच्यातून मला एवढं सांगायचं तुम्हाला की नशा केल्यानंतर, दारू पिल्यानंतर जर माणसाची दुरावस्था असेल तर माकडाची काय कथा असेल। मरकटाचं सुरापानो, पुन्हा त्याला विंचू चावला, मग किती उड्या मारणार, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग किती उड्या मारणार। एवढं चंचल माकड
पण त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण परमार्थी बलदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याही पेक्षा वेगानं पळणारं धावणारं माणसाचं मन आहे. हे मन भगवान परमात्माच्या चरणावर जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत प्रपंच परमार्थ काय प्रपंच सुद्धा सफल होऊ शकत नाही. प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल दोन्ही क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठायचं असेल तर मनाला स्थिर करणं फार मोलाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगते, एक वेगळं अंग आहे की मन हे भगवंताच्या चरणावरती का लावायचं. देवाच्या चरणाचा अभ्यास करू आपण. भगवान परमात्माचे चरण कसे आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. देवाचे चरण कसे आहेत. विटेवरी ज्याची पाऊले समान. हे देवाचं लक्षण आहे. देवाच्या चरणावरच मन का लावायचं त्याचा अभ्यास करू आपण सगळेजण मनानं. इथं ऐका. भगवान परमात्माची नजर सरळ आहे, पाऊलं समान आहेत. पुन्हा ऐका, जो देव आहे ना त्या देवाची नजर सरळ आहे, पाऊल समान आहे. कुणाचं पाऊल समान आहे, कुणाची नजर सरळ आहे. देवाची नजर सरळ आहे, पाऊल समान आहे. जो देव आहे ना त्याची नजर सरळ आहे, त्याचं पाऊल समान आहे. आणि मग व्यवहारात सुद्धा लक्षात घ्या, व्यवहारात सुद्धा ज्याची नजर सरळ असते आणि पाय समान असतो ना त्याला माणसं देव माणूस म्हणतात. याचा अर्थ ज्याची नजर वाकडी पडत नाही, ज्याचा पाऊल वाकडा पडत नाही तो माणसातला देव आहे. मग माणसातला देव जागा करण्यासाठी त्या समान पावलावरती मन लावा. देव जागा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणे. थोडासा विचार केला की फार गोड वाटतं हे ऐकायला, पण लक्ष द्यावं लागतं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा संसाराचं व्यसन माझ्या मनाला लागू देऊ नको बरं. का. हा संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये काय एक प्रकारचं दुःख आहे, अनेक दुःखे सांगू मी किती. सकल संसाराची स्थिती नसाही पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे. खूप सोपं सांगते तुम्हाला. सुखासाठी रात्रंदिवस माणसाचा प्रयत्न चालू असतो. या सुख नसलेल्या संसारामध्ये रात्रंदिवस सुखासाठी तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. काही लोक सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी अगोदर शिक्षण घेतात, अभ्यास करतात, विद्वान होतात, नोकरी लागतात. त्यांना वाटतं आता सुख मिळेल, सुख मिळत नाही. मग लग्न होतं, लग्न झालं, घरात पत्नी आली. अगोदर माणूस एकटा असतो, माणसाला पाय असतात 2. लग्न झालं की माणसाचे 2 हाताचे किती हात होतात 4, आणि 2 पायाचे किती पाय होतात 4 पायाचं काय असतं. अभ्यास तुम्हीच करा त्याचा. पुन्हा पहिली संतान होते. आता किती पाय झाले ना. 4 + 2 6 झाले. 6 पायाचा काय असतो. कठीण लाकडाला पोखरतो पण कमळाची कोमल पाकळी पोखरू शकत नाही. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सुमण सुगंधूने भ्रमरा, भ्रमरा. भ्रमरा
सा नि सा नि सा नी रे ग रे ग रे नी रे ग रे ग रे ग पा मा रे मा ग रे सा नि सा प नि सा रे ग म पा पा मा रे मा ग रे सा नि सा नी रे सा नी रे रे ग मा ग पा म ग म पा नी रे सा प नि सा नि सा नि प नि सा नि सा नि